नमस्कार मंडळी. खूप दिवस झाले ना मी काही बोललेच नाही तुमच्याशी. रोज फक्त गाण्याचे व्हिडिओ पोस्ट करते. आज म्हटलं चला बोलूया, कारण बोलणं ही आपली खूप मोठी गरज आहे. आपण मनुष्य जन्माला आलो आहे, फार मोठी गोष्ट आहे, कारण आपल्याला त्यामुळे बोलण्याची एक देवानी देणगी दिलेली आहे, जी कुणाला आहे का? प्राणी पक्षी त्यांच्या भाषेत आपापसात बोलत असतील. पक्ष्यांचा किलबिलाट आहे किंवा प्राण्यांचे गाईंचं हंबरणं असेल, वाघाची डरकाळी असेल, पण ते सगळे बोलण्याचेच प्रकार आहेत. पण आपल्याला मात्र बोलण्याची एवढी मोठी शक्ती मिळाली आहे की खरंच आपण सुदैवी आहोत की आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि मग ह्या बोलण्याचा सदुपयोग नको का आपण करायला? हां, रोजचं बोलणं तर गरजेचंच आहे. साध्या सोप्या गोष्टी आपण एकमेकाला जरी विचारलं ना, नुसतं की काय म्हणता, कसे आहात, बरं आहे ना, तरी माणसाला बरं वाटतं. आपल्याला जेव्हा आनंद होतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना तो सांगावासा वाटतो. आपण अगदी ओरडून ओरडून सगळ्यांना सांगतो, खुशीत असतो, सगळ्यांबरोबर शेअर करतो. सगळे जेव्हा आपल्याला अभिनंदन आपलं करतात, आपल्याला किती बरं वाटतं. पण सगळ्या गोष्टी सगळ्यांशी शेअर करण्याच्या नसतात ना. काही गोष्टी आपल्या मनातल्या अशा असतात ज्या आपण नाही शेअर करू शकत कोणाशी. पण तरीही असं कोणीतरी आपल्या आयुष्यात असतं, मित्र असेल, मैत्रीण असेल, असं त्याच्यात स्त्री पुरुष भेदच नाही. स्त्री पुरुषसुद्धा उत्तम मित्रमैत्रीण असतात. त्याला मित्र हेच संबोधन योग्य आहे. स्त्री पुरुष भेद नाही. असं कुणीतरी एक जवळचा आपला मित्र असतो ज्याच्याकडे आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलू शकतो, काहीही आडपडदा न ठेवता. असं कुणीतरी आपल्या आयुष्यात जर का मित्र असेल तर खरंच आपलं खूप मोठं भाग्य आहे. जेव्हा आपण त्याला सांगतो तेव्हा किती आपल्या मनावरचं ओझं कमी होतं. बघा, तुम्ही विचार करून बघा. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा घटना काही घडलेल्या असतात. अगदी वाईटच असतात असं नाही मला म्हणायचं, पण जेव्हा अशा घटना घडतात आपल्या मनावर त्याचं किती ओझं असतं की ते आपण कुणाला तरी सांगितल्याशिवाय आपल्याला ना चैन नाही पडत. मी अगदी लहानपणी घडलेले प्रसंग असतील, तरुण वयात घडलेले प्रसंग असतील, एका ठराविक वयानंतर ना मनात ते साठवून आपण मनावर किती ओझं ठेवायचं. तर कुणाकडे तरी बोलणं ही आपली गरज आहे. आपली ती मानसिक गरज आहे की आपण कुणाला तरी सांगावं. ते सांगितल्यावर आपल्या मनावरचं ओझं किती हलकं होतं. मला वाटतं ह्याचा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात केव्हा नाही केव्हा घेतला. पण त्याच वेळेला आपण ज्याच्याकडे बोलतो त्याच्यावर आपला तेवढा विश्वास पण लागतोच ना. असं आपण सगळ्यांकडे काही गोष्टी नाही बोलू शकत. ज्यांच्यावर आपला खूप विश्वास आहे, ज्यांच्याबद्दल खाटलेला की ह्या माणसाकडे मी बोलले तर तिसऱ्याकडे आणि कुणाकडेही जाणार नाही गोष्ट, ही फक्त त्याच्यात मी माझ्यात आमच्यातच राहील गोष्ट. अशाच ठिकाणी आपण आपलं मन व्यक्त करतो. तर जो माणूस ऐकतो त्याची पण ती जबाबदारी आहे की ती गोष्ट आपल्यापर्यंतच त्याने ठेवली पाहिजे, दुसऱ्याकडे नाही पोचता कामा. आपल्याला कुणीतरी काहीतरी विश्वासाने सांगताय तर आपली जबाबदारी उलट वाढते की ती गोष्ट ती व्यक्ती आपल्याला फक्त सांगते, ह्याचा अर्थ तिला सगळ्यांना सांगायचं नाही आहे. ती गोष्ट आपल्यापर्यंत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. काही जणं गैरफायदा घेतात असं कुणीतरी काहीतरी सांगितल्याचा आणि मनात मंच घालून तिसरंच काहीतरी वाढवून सांगतात. सगळीकडे त्याचं प्रसारण होतं आणि लोकांना वाईट गोष्ट ऐकलं की पहिला विश्वास ठेवतात. चांगल्यावर नाही कोणी विश्वास ठेवत, पण वाईट गोष्टीवर ताबडतोब विश्वास ठेवतात. त्या माणसाबद्दल मत बनवतात आणि ते कायम वाईटच असतं. तर असं नसतं मंडळी. तर माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही काही येऊन सांगितलं, जर का तुम्हाला त्यांनी कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगितलं तर त्याचा विश्वासघात हे बघा. कुणालाही सांगू नका. आणि आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो तेव्हा त्याच्याबद्दल आपल्यालाही तेवढीच खात्री असायला पाहिजे की नाही, तेव्हाच त्या व्यक्तीकडे बोला. म्हणजे मागे ना एका पुस्तकाचं मी कव्हर पेज पाहिलं होतं की बायका त्यांच्या मनात एवढी दुःख असतात की बायकांना बोलायला कोणी नाही, सांगणार कोणाला. भिंतींशी बायका बोलत आहेत आणि भिंती ढासळत आहेत. म्हणजे इतकं दुःख आत दाबलेलं आहे की भिंतीवर सुद्धा परिणाम झाला आहे आणि भिंत ढासळते. तर मंडळी, इतकं मनावर प्रेशर येईपर्यंत वाट बघू नका. गोष्ट छोटीच असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. कुणाला एखादी छोटी गोष्ट लागते, कुणी सोडून देतो आणि पुढे चालतो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. पण जेव्हा असं होतं की आपल्या मनावर एखाद्या गोष्टीचा खूप परिणाम झाला आहे,
खूप प्रेशर खाली आहोत आपण, तर ती गोष्ट बोलून मोकळं व्हा. मन मोकळं करण्या इतकं चांगली गोष्ट कुठचीही नाही. आपल्या स्वतःसाठी, बाकीच्यांचं सोडून द्या, स्वतःचा विचार करा. मनावरचं ओझं कमी नाही झालं ना तर BP वाढत राहतं माणसाचं. आणि मग बघा मनाचा मोर कसा थुई थुई नाचायला लागेल. खरंच. धन्यवाद.